एक असं रहस्य ज्यानं विना. तर मित्र नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन युनिक ब्लॉग मध्ये. आणि आपण खूप दिवसापासूनचा हा प्लॅन केला होता की मूवी बघायला जायचा आहे, कारण का हा जो मूवी आहे तो आपले कंटेंट क्रिएटर्स लोकांचा आहे. सो आपण जाऊया, एन्जॉय करूया. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला लाडका दादा कोण ते तुम्हाला आता हिंट समजली असेल. सो तुम्ही हा ब्लॉग पुरा कंटिन्यू वॉच करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सो लेट्स गो. तर मित्रांनो, पिक्चर बघायच्या अगोदर आपण इथं पेट पूजा करून घेऊया. इथे बुर्जी पाव गेलेला आहे, दादा एकदम मस्तपैकी स्वाद त्याचा घेत आहे आणि आपण पण स्वाद घेऊया याचा. चला मग खायला या. आज आहे फ्रेंडशिप डे, सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि हे बघा हातामध्ये ते आहे आपल्याकडे फ्रेंडशिप बँडचं. तर मग हा भाऊ आलाय, आय मीन त्यांनीच घेऊन आलेला, पण त्यालाच बांधूया आपण. वापस काढून घ्या थोडंसं. ओ भैया मेरे फ्रेंडशिप के बंधन को निभाना. हे बघा हे सैसर गाठ मारले, कारण का आपल्याला वापस काढून घ्यायचं. हे बघा झाला? हे चला शो संपला. हे बंद कर दे. तर मित्रांनो हा बघा यांनी बुटं दाखवते कुठली बुटं होते ती काय माहिती. थोडा पप्पांच्या भीतीने आता बुटं ना दाखवत आहे तो. अरे पण मस्त चांगली बुटं होती मी दिसते का. तर मित्रांनो लास्ट टाइमला आहे ना, आता आम्ही गेलेलो पिक्चर बघायला, बट आहे ना त्या टायमाला रिया वगैरे होती. आणि ह्या टायमाला आता दादा आहे, रोहित दादा आहे आणि मी, आपण तिघं जण आहेत पिक्चर बघायला चाललो आहे. सो लेट्स गो. जाते फटाफट एन्जॉय करते. आणि हा पिक्चर फुल एक्सायटेडवाला असणार आहे आणि थोडासा थ्रिलरवाला पण असणार आहे. आता तुम्हाला पुढे जाऊन कळेलच कुठला नक्की एक्झॅक्टली पिक्चर आहे तो. चलो एन्जॉय करते. तर मित्रांनो इथे बघा वातावरण बघा, क्रेझीवाला वातावरण झालं आहे, एक नंबर वातावरण झालं. आणि आपण आलो आहे गोरेगावला. हे गोरेगावात ना, हा गोरेगावला आलो आहे आपण हब मॉल जवळ. तर आता आपण ह्याच्यामध्येच पिक्चर बघायला जाणार आहे. सो हे बघा व्ह्यू बघा तुम्ही, खतरनाकवाला आहे. सो आता लेट्स गो, जाऊया पुढे आपण त्या साईडला. तर मित्रांनो आलो आहे आतमध्ये, एंटर केलेला तर आहे. आणि ह्या साईड आहे ना पुरा आज ह्या लिफ्ट्स पण चालू आहेत, त्याच्या शिड्या लास्ट टाइमला बंद होत्या. मित्रांनो ह्या बघा ह्या साईडला शिड्या चालू आहेत आज, लास्ट टाइम बंद होत्या. आणि हे लास्ट टाइमचा स्कॅम आठवतो का इथला भाई, इथे खतरनाकवाला सीन झालेला. शिड्यावरती खाली जाणाऱ्या होत्या, तर आम्ही ऑपोजिट साईडला उभा होतो. आणि त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये आम्ही ऑपोजिट साईडला उभा होतो आणि त्याच्यावरून आम्ही उतरवतो की चढवत होतो. तो डायरेक्ट ते शिड्या चालू झाला ना, ऑटोमॅटिकवाला सीन झाला ना भाई, असला बेकारवाला. विजय सेल्स. मित्रांनो आतमध्ये तर आलो आहे. ह्या साईडला आपल्याला विचारायचं, दादा चाललाय समोर त्या साईडला विचारायला, बिकॉज त्याच्यामुळे आपल्याला 4 नंबर दाखवतोय आणि ते काका तिकडे होते ते 3 नंबर होते. तो तेच सांगितलं ना तुला 3 नंबरला. तर त्या आपल्या तिकीटवर ते ना 4 नंबर दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये 3 नंबर आहे. सो आता बघूया. तर या साईडला क्लिनिंग चालू होतं, झालं आता. आणि पब्लिक बाई खतरनाकवाली भरले कचकचून. आता दादा आला, चला खुल्ला जाऊया आतमध्ये. चला लेट्स गो. अजून थोडा टाईम बाकी अजून. मध्यांतर झालं आणि पब्लिक बघा. पिक्चर कसं आहे बाई. चल बाहेर. काय बोललो? थिएटर फुल आहे बघा, सगळीकडं सगळं पॅक. तर मित्रांनो मध्यांतर झालं आहे आता भूतंभयमचा आणि खतरनाक पिक्चर आहे. अर्धा तर झालं एक साईडचा पार्ट आणि अजून आता 1 तासाचा पिक्चर बाकी अजून. सो आपण बघूया पुढे कंटिन्यू चेक करूया. तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया, आता नेक्स्ट पार्ट पुढचा कंटिन्यू वॉच करूया. लेट्स गो गाईज. आलोय परत आतमध्ये.
पिक्चर संपलेला आहे मित्रांनो भाई, खतरनाक. चला बाहेर बघूया आपण आता डायरेक्ट सर्व. तर मित्रांनो आपण आलोय मूवी बघून घरी आणि भयम भूतम हा मूवी एक नंबर आहे. मराठी सिनेमा आहे, तुम्ही नक्की पहा. बिकॉज ऑफ त्याच्यामधले ते थ्रिलर्स म्हणजे एकदम हॉरर पण नाही, एकदम असं हे पण नाही, म्हणजे एकदम आहे ना ती कॉमेडी मूवी. आणि हा जो मी थिएटरला गेलेलो ना माझ्या इकडच्या साईडचा PVR मध्ये जो आहे, PVRच बोलतो बहुतेक त्याला, पण हब मॉलमधला. सो तो थिएटर पुरा भरला होता, पुरा एक सीट रिकामी नव्हती. आणि तो पुरा भरलेला थिएटर होता, तो पुरा थिएटर हसत पण होता. म्हणजे एवढे त्याच्यामध्ये कॉमेडी सीन्स सुद्धा आहेत आणि एक नंबर मूवी आहे. आणि जे पण कलाकार आहेत, जे आपले क्रिएटर लोक सगळे एक नंबर त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. म्हणजे नॉर्मल आपल्या साध्या व्हिडिओज वगैरे बनवायचे, रील्स वगैरे बनवायचे आणि आता डायरेक्ट मूवीमध्ये उतरलेत. एक नंबर भावांनो, जाम भारी मूवी आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही पण अजून ही मूवी बघितला नसाल तर तुम्ही मूवी नक्की वॉच करा. बिकॉज आपली मराठी भाषेची मूवी आहे ही आणि त्या मराठी भाषेला जागृत ठेवा आणि लॉंग टाईमपर्यंत तिला जिवंत ठेवा. बिकॉज ऑफ तुम्हाला तर माहितीच आता मराठी भाषेवरून किती काय काय चालू आहे सर्व. सो सगळ्यांनी कोऑपरेट करा आणि आपली मराठी भाषा आपली जिवंत ठेवा. आणि अशाच मूवी भावानू बनवत राहा. एक नंबर मूवी होती. मूवीबद्दल तर काय असं म्हणजे बोलूच नाही शकत. बिकॉज ऑफ एवढी मूवी चांगली आहे ना, अशी तोडफोड मूवी आहे. आणि सगळ्यात मेमोरेबल थिंग म्हणजे त्याच्यामधली भयम भूतम हा वाला म्युझिक डायलॉग जो आहे ना, तो कायम तुमच्या लक्षात राहील जर तुम्ही ती मूवी वॉच केला तर. आणि ते त्याच्यामधले जे सस्पेन्स वगैरे जे क्रिएट केलेत ना, आणि भरपूर सारे असं म्हणजे काय काय आहेत गोष्टी त्याच्यामध्ये. म्हणजे असं म्हणजे तुम्हाला पण एखाद दुसरी टायमाला भीती तर वाटेलच त्याच्यामध्ये. असे जरा जम्प स्केअर वगैरे भरपूर सारे आहेत. तुम्ही ती वॉच करा. आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जास्त मोठा काय ब्लॉग नाही आहे पण ह्या ब्लॉगला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. मित्रांनो पिक्चर बघायच्या अगोदर थोडीशी पोटपूजा करून घेऊया. हे बघा इथे बसलाय आणि बुर्जीची भाजी नाही, बुर्जी केली.